नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. थंडी भरपूर पडलेली आहे आणि थंडीमध्ये काम करायचं म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो. त्यात संध्याकाळचा स्वयंपाक करायचं म्हटलं की नको वाटतं, कारण सतत पाण्यामध्ये हात घालावा लागतो. म्हणूनच मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे, जी बनवण्यासाठी आपल्याला जास्त भांड्यांचा पसाराही काढावा लागणार नाही आणि कोणती पूर्वतयारीसुद्धा करावी लागणार नाही. संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त बेत आहे. जास्तीचे कोणतेही पदार्थ न बनवता आपण फक्त आज एकच पदार्थ बनवणार आहोत, जो सगळे अगदी आवडीने खातील आणि त्यांचं पोटही भरेल आणि मनही तृप्त होईल, अशी ही मस्त रेसिपी आहे. झटपट अशी ही तयारसुद्धा होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही. रेसिपी संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. त्यासोबत थोडंसं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे. इथे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे. त्यासोबत थोडीशी कोथिंबीर आणि हे आपल्याला पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालेल. हे मिक्सरला फिरवून साईडला ठेवून देऊयात. त्याचसोबत इथे मी घेतलेला आहे 1 वाटी पावटा. पावटा सोलून, निवडून, स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. थंडीमध्ये पावटा खूप छान मिळतो. इथे मी गावरान पावटा वापरलेला आहे. गावरान पावटा साईजला थोडासा छोटा असतो आणि याला चणुला पावटा असं म्हणतात. तो चवीला अप्रतिम लागतो. असा पावटा घ्या. जर नाही मिळाला तर तुम्हाला जो मिळेल तर तुम्ही ते घेऊ शकता. त्याचसोबत इथे मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे. ज्या तांदळाचा भात एकदम असा चिकटसर होईल ना, तो तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे. इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे. जेवढा तुम्हाला बनवायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही ते तांदूळ घेऊ शकता. इथे मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण बनवायला सुरुवात करूयात. गॅसवरती मी ते कुकर ठेवलेलं आहे. कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि तेलासोबत याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. याने खूप छान अशी चव लागते. तूप आणि तेल गरम होऊ देऊयात. तूप आणि तेल इथे गरम झालेलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी थोडीशी तडतडू देऊयात. मोहरी तडतडलेली आहे. याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा जिरे. त्याचसोबत 2 लवंगा, 2 वेलची आणि 1 तुकडा दालचिनीचा घालत आहे. त्यासोबत एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आणि हे सगळं आपल्याला थोडा वेळ तेलावरती परतवून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहेत. आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे. कांदा करपू द्यायचा नाही. इथे आता आपला कांदा छान असा भाजला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो आधी घालायचं नाही. आधी आपल्याला इथे पावटा घालायचा आहे. पावटा आपल्याला छान असा तेलावरती परतवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची चव खूप छान लागते. आधी जर आपण टोमॅटो घातला ना, तर पावटा व्यवस्थित तेलावरती परतला जात नाही. त्यामुळे आधी पावटा आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे. इथे आता थोडा वेळ आपण हा पावटा छान असा तेलावरती परतवून घेऊयात. इथे आपला पावटा छान असा परतला गेलेला आहे. याच्यामध्ये आता आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटोही आता छान असा तेलावरती परतवून घेऊयात. थोडासा असा मऊ झाला पाहिजे हा. मीडियम गॅसवरतीच हे छान असं सगळं परतवून घ्यायचं आहे. टोमॅटोही छान असा तेलावरती मी ते परतवून घेतलेला आहे. याच्यामध्ये आता आपण हे बनवून घेतलेलं जे वाटण आहे ना, ते घालायचं आहे. आणि हेही आपल्याला छान असं तेलावरती थोडंसं परतवून घ्यायचं आहे. याच्यामधला कच्चापणा गेला पाहिजे. छान असं आता हे परतवून घेऊयात. हे करपलं जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे.
इथे आपला मसालासुद्धा छान असा तेलावरती परतवून झालेला आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट, त्यासोबत अर्धा चमचा हळद. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये आता आपण एवढेच मसाले वापरणार आहोत. अजून कोणतेही याच्यामध्ये आपण मसाले घालणार नाही. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये लगेचच आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे. इथे मी तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे 3 ते 4 पाण्याने. तांदूळ भिजत वगैरे ठेवला नव्हता, फक्त धुवून घेतलेला आहे आणि लगेचच याच्यामध्ये घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला लगेचच पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी पाणी थंडच वापरलेलं आहे. जेवढा आपण तांदूळ घेऊ ना त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आणि त्यासोबत अर्धा कप एक्स्ट्रा पाणी घालायचं आहे, कारण की पावटासुद्धा आपण याच्यामध्ये घातलेला आहे ना, यासाठी अर्धा कप पावट्यासाठी आपल्याला पाणी एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे तांदूळ जर 2 कप घेतला असेल ना, तर 4 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि अर्धा कप एक्स्ट्रा पावट्यासाठी. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला याला झाकण लावायचं नाही. याला उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला झाकण लावायचं आहे. झाकण थोडंसं ठेवून उकळी आणा किंवा असंच उकळी आणून दिली तरीही चालेल. इथे आता तुम्ही बघू शकता की याला उकळी आलेली आहे. याचं कारणही मी तुम्हाला इथे सांगते, की लगेचच आपण जर झाकण लावलं ना, तर सगळे मसाले वरती तरंगले जातात. खालच्या भाताला अजिबात मसाले लागले जात नाही आणि त्याची चवही चांगली लागत नाही. त्यामुळे थोडीशी अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपल्याला झाकण लावायचं आहे. इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे. कोथिंबीर घातल्यानंतर लगेचच सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं थोडंसं पाणी कमी होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित भाताला लागले जातात आणि भाताची चव अप्रतिम लागते. एकदा असं नक्की करून पहा. आता इथे आपण याला झाकण लावणार आहोत आणि आपल्याला याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या जर लवकर होत असतील ना, तर 1 ते 2 शिट्टे तुम्ही जास्त देऊ शकता किंवा तुमच्या कुकरला भात शिजण्यासाठी जेवढ्या शिट्ट्या लागतात ना, त्या अंदाजाने तुम्ही या कुकरला शिट्ट्या देऊन घेऊ शकता. कुकरच्या शिट्ट्या इथे झालेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला इथे ओपन करायचं आहे. इथे कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता याचं मी झाकण काढून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान असा आपला पावटे मसाले भात तयार झालेला आहे. एकदम मस्त आणि टेस्टी आणि झटपट असा हा तयार होतो. एकदा नक्की करून पहा. संध्याकाळी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल आणि छानसुद्धा खायचं असेल, तर तेव्हा तुम्ही हा पावटे मसाले भात नक्की बनवू शकता. खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि झटपट असा तयार होतो. जास्त कोणती तयारीसुद्धा करावी लागत नाही. एकदम मस्त रेसिपी आहे आणि हा बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ वापरल्यामुळे चवीलाही अप्रतिम लागतो. जर तुमच्याकडे इंद्रायणी तांदूळ नसेल, तर तुमच्या घरी जो तांदूळ असेल तो तुम्ही ते वापरू शकता. पण एकदा हा जरूर करून पहा. एक नंबर रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.